हरिभाऊ बडे, शिवकन्या बडे नगरकर यांची विशेष मुलाखत घेणार आहोत आणि त्या मुलाखतीतून आपण तमाशा पुढील काय आव्हाने कोणकोणती त्याची पण आपण त्यातून माहिती घेणार आहोत। त्या आधी आपण मॅडम, आज तमाशाचं जे स्वरूप आहे ते बदलत चाललेलं आहे। हो, पूर्वीचं स्वरूप आणि आजचं स्वरूप हे कसं आहे? पूर्वी म्हणजे तमाशा हा तमाशाच होता। तमाशा लोक म्हणजे तमाशाचं जे स्वरूप आहे आता ऑर्केस्ट्रामध्ये बदललेलं आहे आणि लोककला म्हणलं तरी तमाशा ओळखला जातो। आता तसं राहिलेलंच नाही। विषय असा झालेला आहे की लोकांची गाण्याकडे कल जास्ती आहे, वगनाट्य कोणी पाहत नाही, बतावणी कोणी ऐकत नाही। सगळे गाणे डीजेतले गाणे वाजवा, गौतमीचे गाणे वाजवा, म्हणजे अशा लोकांच्या भावना झालेल्या आहेत। त्याच्यामुळे तमाशाचं स्वरूप अजूनच बदलत चालले। तमाशाला म्हणजे एक प्रकारे हे येत चालले का, मॉडेलिंग येत चाललेलं आहे कसं? मॉडेलिंग म्हणजे काय, त्याला विषयच नाही राहिलेला। नऊवारीच मॉडेल होत चालली आता, असं म्हणलं तरी चालेल। पूर्वी नऊवारी असायची, नऊवारी साडी नेसून बाई घुंगरं बांधून असायची। आता नऊवारीत पेंटिवणी घालायची आणि निघायचं। सगळे डान्स सगळं फॅन्सी झालेले सगळं। पूर्वीच्या तमाशामध्ये लावणी असायचे, वग असायचे, बतावणी असायची, विनोद असायचा, नंतर वग असायचं। आता प्रेक्षक ह्या गोष्टीला का पसंती देत नाही? रंगबाजीच प्रेक्षकांना का हवे? आता लोकांचं कसं झालेलं आहे, भावना जास्ती, हुल्लडबाजी जास्ती झालेली आहे आणि जे कार्यकर्ते आहेत, यात्रा कमिटी असतील, सदस्य असतील, ते सगळे नवीन पिढीचे झालेले आहेत। आजच्या प्रेक्षकाची वेगळी मागणी का मग? वेगवेगळ्या जसा कल असेल समाजाचा तसंच ते बी वागणार ना। आता जसे त्यांना आवड आहे, आता पूर्वी कसं सुरेखा पुणेकरच्या लावण्यांची आवड असायची, लोक लावण्या घ्या म्हणायची। आता लावण्या नाही वाजवत, लावण्या वाजूच नका, गाणी घ्या, लोकगीत घ्या, असं लोकांची आवड झाली। तमाशा कलावंतां पुढे कोणकोणत्या अडचणी सध्या? आता सध्या सगळ्यात जास्ती आम्हाला आचारसंहितेचा मोठा फटका आहे। शासनाने जरी आम्हाला तमाशा आचारसंहितेतून वगळला, पण अतिशय प्रशासन, स्थानिक पोलीस स्टेशन असेल किंवा जिल्हा पोलीस स्टेशन असेल किंवा म्हणजे साहेब असतील, मेन अधिकारी असतील, SP सर असतील, कुणी असेल, पण ते अजिबात म्हणजे त्याला व्हॅल्यू देत नाहीये आणि लोककला अतिशय लोक पावत चाललेली आहे। या आचारसंहितेमुळे लोकांनी कर्ज काढून हे तमाशा संघटना उभ्या केलेल्या आहेत, म्हणजे अतिशय लोकांची बिकट परिस्थिती झालेली आहे। कार्यक्रमांची काही कार्यक्रम कॅन्सल होण्याचे मार्गावर येतं, काही कार्यक्रम लोकांनी, आता मी परवा गेले होते नारायणगावला, तर लोक म्हणले विष प्यायची पाळी आली। तमाशा कलावंतांवर खूप वाईट वेळ आलेली। वाईट वेळ म्हणजे कोरोनाचा फटका, त्याच्यात मध्ये गेल्या वर्षी पावसाचा फटका, आता तुम्हाला सांगते आचारसंहितेचा फटका, अजून पुढल्या वर्षी आमदारकीचा फटका, म्हणजे असं प्रत्येक ठिकाणी घडत जर चाललं तर विषयच राहणार नाही। नैसर्गिक आपत्ती एका साईडला, कृत्रिम आपत्ती एका साईड, यामुळे तमाशावर परिणाम होतच चाललेला आहे। त्याच्यातून तुम्ही काय सावकाराकडून कर्ज घेता किंवा सावकारकीच्या मेहरबानी तमाशा चालू? खरंच आहे ना। आज सावकार जर नसते तर तमाशे उभे राहिले असते का? आज कोणी कोणाला 10 रुपये बिगर तारणाचं देत नाही। बरोबर, तमाशा कलावंताकडे काय तारण द्यायला? तरी हातावर लोक पैसे देतात, ही लई मोठी मेहरबानी म्हणायची त्यांची। आता तुम्ही एवढ्या वर्षापासून तमाशा सांभाळताय, तुमच्यावर पण कर्ज झाला असेल? हो, किती प्रमाणात ते कर्ज आहे? आता माझ्या तमाशावर 50 लाख रुपये कर्ज आहे यंदा। तमाशा फाडाला अनुदान शासनाने द्यायला पाहिजे अशी मागणी पण तुम्ही केलेली, मग का सरकार का त्याकडे दुर्लक्ष करते? एक सांगू का, एकाने आवाज उठून चालत नाही, सगळ्यांनी त्याच्यावर विचार केला पाहिजे, त्याच्यावर सगळ्यांनी त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे। नुसते आश्वासन आणि आपण आरडायचं आणि त्याच्याकडे कोणी लक्ष देत नाही। पण विषय असा आहे की एक दिवस असं येईल की तमाशे आहेत ना, जर म्हणले ना तमाशा करून दाखवा तरी दाखवायचे, पाहायला मिळणार नाही तमाशे, तमाशा कला लोप होईल। दुसरा एक मुद्दा असा आहे की मॅडम, एका साईडला मोठे फड मालक आहे आणि छोटे फड मालक आहे। आता तुम्ही एक प्रकारे मध्यम लेवल, तर ताळमेळ नाही का ह्यामध्ये? ताळमेळ आहे, पण विषय असा आहे की आमचे लोक काही मुद्दे घेऊन गेले का तर सोपे मुद्दे मंजूर करायचे आणि जे मेन मुद्दे ते तसेच मागे ठेवायचे। आता मी मागच्या वेळेस मी बरेच लोकांना सांगितलं की आम्हाला प्रशासनाचा अतिशय त्रास होतोय, आचारसंहितेचा त्रास होतोय, कार्यक्रम धड कॅन्सल व्हायला लागले। लोक काय म्हणतात, आम्हाला 10 वाजेपर्यंत, लोकांचं जेवणच होत नाही 10 वाजेपर्यंत, तमाशे चालू करायचे कधी? 11-12।
आणि ते म्हणते 6 वाजता तमाशे चालू करा आणि 10 वाजता बंद करा. 6 वाजता तमाशा बघायला यायचं कोण? बरोबर. लोक म्हणते तमाशा बघायला कोण येत नाही, मग कशाला ठेवायचा तमाशा? विषय असा दे सोडून. म्हणजे लोककला एक प्रकारे कुठेतरी काय म्हणतात ना त्याला, कैचित पकडले जाते असं. कैचित म्हणजे आता विषय असा आहे की शासन त्यांच्याकडे लक्ष देत नाही कलावंताकडे. तुम्हाला मी सांगते, कोरोनाच्या काळामध्ये 2-2 लाख रुपये मंजूर केले, ते 2-2 वर्षांनी आले, 2 वर्षांनी आले. मग तुम्ही मला सांगा, कुठेतरी आम्हाला डावलल्या जाते. एक त्यांच्या ध्यानात यायला पाहिजे की महाराष्ट्राची ओळखच तमाशा आहे, ध्यानात घ्या. आणि तमाशाची ओळख हे महाराष्ट्र आहे, हे त्यांना अजून पटवून दिलं नाही कोणी. जे नवे मंत्री असतील, जुने मंत्री असतील, जे राजकारण चालवतात, जे खुर्च्यांवर बसलेले आहेत, त्यांना अजून कळालं नाही हे तमाशा हे काय चीज आहे. त्यांना काय हा कमवते 100 रुपये तिकीट. अरे पण आम्ही कमवतो म्हणजे काय काय कमवतो आम्ही? 100 लोक एका तमाशात काम करतात. याचा तुम्ही मेंटेनन्स काढला का कधी? गाड्या 6 घेऊन फिरतो, तुम्हाला काही मेंटेनन्स काढला का तुम्ही? तुम्ही मोटरसायकल घेऊन जर गेले 15 किलोमीटर तर 500ची नोट कडकन मोडावं लागत. हा, मी एवढ्याला मोठ्याला डोलारे गाड्या फिरवायच्या सोपं आहे का? मग हे का दक्षता घेत नाही? मध्यंतरी शासनाने अनुदान चालू केलं तर 2-2.5 हजार 5,000, ते पण तुमच्याकडे पोहोचलं नाही. कोणालाच नाही पोहोचलेलं. 15-15 वर्षाचे पुरावे आणायचे. 5-5 वर्ष झाले पोरी नाचायला निघल्या, त्यांनी कुठून 15 वर्षाचे आणायचे? बरं, अतिशय गरीब कुटुंबातल्या मुली नाचतात, कुठून आणणार ते सांगा तुम्ही मला. गांभीर्याने नाही, टोलाटोलीचे उत्तर असतात. एवढे आपल्या मोठमोठे फड मालक आहे, रघुवीर खेडकर, मंगला बोनसडे, भिका भीमाई, हे सगळे मग हे शांत का? म्हणजे त्यांची पोट भरतात एका साईडला आणि गरीब तमाशा फडाचंच हाल होते असं वाटतं. विषयच नाही. तसंच म्हणलं तर चालन ना. ते गप बसले म्हणजे काय? त्यांनी हा मुद्दा मांडायलाच पाहिजे. आता ते मध्ये 2-4 जण गेले होते, तमाशा आचारसंहितेतून वगळला, पण त्या JRला अजूनही स्थानिक पोलीस स्टेशन मान्यता देत नाहीये. का देत नाहीये? सुरक्षेचा प्रश्न ना. लगेच सुव्यवस्था, कायदा सुव्यवस्था चालू होती त्यांची, लगेच आचारसंहिता. म्हणजे आम्ही का राजकीय नेत्याचे कार्यक्रम करतो का? बरोबर. गौतम पाटील एका साईडला राजाश्रय मिळतो अशी पण ओरड होती, त्यांच्या पण कार्यक्रमाला कुठं आचारसंहितेचं गालबोट लागलं जात नाही. तमाशाच्या बाबतीत होतं असं वाटतं का? तमाशाचं आता मी कोणाचं अजून माझ्यापर्यंत आलेलं नाही, मी कोणाचं नाव घेऊ शकत नाही. पण म्हणजे जे माझ्या संपर्कात काही तमाशा फोडे आहेत ते सांगतात. आणि मला बी स्वतः फटका बसलाय आचारसंहितेचा, मला स्वतः बसलाय ना. आता एक तुम्ही यायच्या अगोदर 20 मिनिटं अगोदर काही परमिशन देत नाही. म्हणलं कोण परमिशन देत नाही ना, मी तिथं माझ्यावर काय केस करायची ना कर म्हणा त्याला. मी 2 नंबर धंदा चालवते का? मी बॅनरबाजी करते का कोणाची? माझ्या पक्षाचा तमाशा आहे का मी पक्षाचं नाव घेते का राजकीय नेत्याचं नाव घेते कुठल्या वैयक्तिक? मला सांगा. तुम्ही सभेला परमिशन देता, मग आचारसंहिता कशासाठी आहे? तमाशावरच येते का आचारसंहिता? बरोबर. अकोला तालुक्यामध्ये आता एक मला फोन आला, अकोला तालुक्यामध्ये खिलवीर का काहीतरी गावाचं नाव आहे. ते म्हणलं ताई आम्हाला परमिशन नाही. मी तमाशा करणार म्हणलं, त्याला काय मला 8 टाकमध्ये टाकायचं ना टाकू दे म्हणून. बरोबर. जायचं कुठं? एवढे लोक सांभाळायचे कुठं जाऊ? बरोबर. हा, लेकरा बाळा सगळं आम्ही फिरतो. बरोबर. एवढ्या गाड्या घोड्या, त्यांना लाज वाटायला पाहिजे ना. बरोबर. संरक्षणासाठी भांडणं करतात, आमकं करतात. तुम्ही प्रशासन कशासाठी राबवलंय? मग काय म्हणजे गरीबाच्या पोटा पाय द्यायचा हा प्लॅन आहे. मग जे ऐकून घेतं म्हणजे त्याचं काही पण हे करायचं का सांगा ना तुम्ही मला. तमाशा दुसऱ्याच्या गावात जातं म्हणजे तुमच्या तालुक्यात येतं म्हणजे तुम्ही दादा आहेत का तालुक्याचे? पोलीस प्रशासन म्हणजे सगळ्या वेळा तुमची परमिशन आहेत. मग बेरबार बंद करा, दारूचे दुकानं बंद करा, सगळे 2 नंबर धंदे बंद करा. बरोबर. मुद्दा बरोबर. हा, सगळे 2 नंबर धंदे बंद करा ना. आचारसंहिता येत बरोबर आहे का नाही? मग काय तिथं कायदा सुव्यवस्था निर्माण होत नाही, तमाशालाच कायदा सुव्यवस्था निर्माण होती. हे आचारसंहितेत हे बिअर बार दारूवाले यांचे हप्ते असतात, मटक्यावाले यांचे हप्ते असतात प्रशासनाला. सगळे बंद करा ना. बंद करा ना तुम्ही. तमाशाला जर एकेरी पाहता, ह्या इकडे ज्याच्यातून समाजाचं नुकसान आहे, असे दारू धंदे असतील, बिअर बार असतील, याच्यावर शासन
का हे करत नाही, कारवाई का करत नाही? मग तुम्ही ते धंदे बंद करा ना. बरोबर. मग कायदा सुव्यवस्था दाखवा. बरोबर. तमाशा काय करतो? गांजा विकतो, दारू विकतो, लोकांचं मनोरंजन करतो आणि लोकांना वर्षातून एकदा तणावमुक्त करतो. विषय असा आहे की आम्ही समाज प्रबोधन कार्यक्रम करतो. तमाशा ही अशी एक गोष्ट आहे की याच्यातून समाज प्रबोधन आणि मनोरंजनही केलं जातं. ध्यानात घ्या. ही अशी एक संस्था आहे आणि अख्खे गोर गरीब 100 लोक एका संस्थेत पोट भरते. अशा 10-8 संस्था आहेत आमच्या, 7 महिने फिरणाऱ्या, आणि बाकीचे छोटे छोटे तमाशे येत. मग प्रत्येक तमाशात या छोट्या तमाशात काय 40-50 लोक असतील. त्यांची लहान मुलं, त्यांचा परपंच जगतात ना त्याच्यावर लोक. आणि तमाशातून सामाजिक प्रबोधन होतं. आपण कोणकोणत्या मुद्द्यावर सामाजिक प्रबोधन करतो? आता आम्ही एवढाच विषय करतो, तुम्हाला दारूबंदी विषय करतो, हागणदारी मुक्त गाव करतो, परत तुम्हाला सांगते गावातील राजकारणावरती करतो. मग आम्ही असे छोटे छोटे समाज प्रबोधन कार्यक्रम दाखवतो, तरी बी तुमची तिथं कायदा सुव्यवस्था निर्माण होती. आम्हाला सेन्सर बोर्डाची परमिशन असताना सुद्धा तुमची कायदा सुव्यवस्था निर्माण होती. अरे हे चुकीचं आहे. दुसरा मुद्दा आपण घेऊया. सध्या प्रेक्षकांकडून तमाशाला कसा प्रतिसाद आहे? तमाशाला आता कसं झालेलं आहे, तमाशाला चांगला प्रतिसाद आहे, पण विषय असा आहे की लोकांना आता गाण्यांकडे ओढ जास्ती आणि काही काही गावात सांगतात वग लावा, बतावणे करा, कॉमेडी करा. तर तशा पद्धतीने आपण कार्यक्रम करतो. अनेक वेळा प्रेक्षक खडे मारले जातात प्रेक्षकांकडून, किंवा अशीला असं बोललं जातं, अशा काही गोष्टी होतात का? इकडं शक्यतो आपल्या इकडं होत नाही. पुणे जिल्ह्यात, नगर जिल्ह्यात, नाशिक, सातारा, सांगली इकडं होत नाही. पण कसं मराठवाड्यात जरा थोडस वातावरण हे हुल्लडबाजीच असतं, त्याच्यामुळं होतं तिकडे. प्रकारे जीवावर हे करून तुम्ही एकाला सादर करावंच लागेल. ऊन वारा सोसून रात्री आमचे एवढे हाल झाले, अवकाळी पावसाने एवढे हाल केले. आमच्याकडे काय भीती आहेत का? सगळं कागदी भांडवली. मग प्रशासनाला एवढी लाज वाटायला पाहिजे की हातावर पोट घेऊन फिरतात. बरोबर. म्हणजे तमाशासाठी एखादं मोठं सभागृह पाहिजे प्रत्येक जिल्ह्याच्या, तालुक्याच्या ठिकाणी. आम्हाला नको आहे सभागृह बी, आम्ही हाय ठिकाणीच आहे, पण आम्हाला पोट भरू द्या, आम्हाला जगू द्या. म्हणजे तुमची प्राथमिक माहिती मागणी हीच आहे की आम्हाला पोट भरू द्या, कुठल्या कायद्याच्या चौकटीत आम्हाला बांधू नका ना. आम्हाला कुठलाही कायदा सुव्यवस्था सांगू नका. तिथं 2 पोलीस यायचे असते ना, 4 पोलीस लोक आमच्या प्रोटेक्शनला द्या. आम्ही कुठं 50 पोलीस मागवतो? कुठं आमचा लावणी शो आहे? कुठं आम्ही डीजेवर नाचतो का? जिवंत कला सादर करताय तुम्ही रसिकांसाठी. तुम्ही 2 पोलीस देताना आम्हाला 4 पोलीस द्या प्रोटेक्शनला, पण आम्हाला कायदा सुव्यवस्था सांगू नका. कोणत्या गावात 2 पार्ट्या नाही, कोणत्या गावात भांडणं नाही आहे ना, सगळ्याच गावात तसं. एकंदरीत तमाशा ही जी लोककला आहे, त्या लोककलेचं जे काही स्वरूप आता बदलत चाललेलं आहे, ऑर्केस्ट्रामुळे परिणाम झालेला आहे, गौतम पाटीलमुळे परिणाम झाला असं म्हणता येईल? नाही, कसं आहे, लोकांची आवड पहिल्यापासूनच म्हणजे जास्ती डीजे कडे वळालेली आहे. गौतमी पाटील त्याच्यात म्हणजे असं काही विषय नाही. गौतमी पाटील बी डीजे वरच नाचती, ती कुठं लाईव्ह नाचती का, लाईव्ह म्हणती का काय, म्हणजे पब्लिकला तेवढंच आवडतं. विषय असं आहे. आता जसे काय थोडेफार पोरीने ठुमके ठामके मारले तर ते आवडतात, असं काही विषय नाहीये. पण विषय असा आहे की जिवंत कला ही पाहिली पाहिजे. तुम्ही ढोलकीपट्टू आहे, कधीपासून ही ढोलकी कला शिकले? मी 7 वर्षाचे असल्यापासून वाजवते. तुम्ही या तमाशा क्षेत्रात वळले, तुमच्या घरातील अनेक व्यक्ती प्रशासनात नोकरीला आहे, पण तुम्ही इकडे वळले, ही आवड तुमच्या? आता विषय असं झालेला आहे, मला आवडच होती लहानपणीपासून. आजोबांचा तमाशा होता, आई पण काम करायची, मामा काम करायचे, मावशी काम करायची, आणि मला वाजवायला फार आवडायचं. वाजवायला मग त्याच्यामुळं ते आवड होता मग मी रंबा सांबा वाजवायचे, ट्रिबल वाजवायचे.
मग ते असं वाजवता 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 मग ढोलकी पण शिकले वाजवायला. तुम्ही एकदम ते आवाज जे काही शब्द आहे त्याच्यावर ढोलकी वगैरे वाजवता, हो, हो. एवढं आकर्षक हे कला म्हणजे खूप मेहनत केलेली असणार. नाही आहे ना, मग ते रियाज तर थोडासा करावाच लागतो हा असं. ना? हा. एवढं सगळं ते एकाग्रतावर हो हो हो. तुम्ही हे करताय. आणि शेवटी काय प्रेक्षकांना तुम्ही सांगू शकता? प्रेक्षकाला माझं एवढंच सांगणं आहे की तमाशाची आवड ठेवा. जुनी कला बघा, जुने लोक कसा तमाशा करत होते ते बघा. आता नंतर तुम्हाला जुनं काही बघायला भेटणार नाही, बरं. सगळं नवीन नवीनच बघायला भेटणार आहे. तमाशात बी नवीनच बघायला भेटणार आहे. पण जुने पूर्वी लोक काय करत होते, कसा तमाशा सादर करत होते, तमाशे ही काय, याची रचना काय, तमाशा म्हणजे ही याची रचना काय, बरोबर. ही रचना बघा. नंतर तुम्हाला बैलगाडी सारखं चित्रावर बैलगाडी बघायला भेटू नये. बरोबर. आता तुम्ही मला सांगा, तुमचे बैलगाडा शर्यत चालू केल्या गेल्या वर्षापासून तुम्हाला सगळ्याला त्याची आवड लागायला लागली. तसंच तमाशाची ही आवड ठेवा, जुन्या तमाशाची ही आवड ठेवा. आणि विषय दुसरा मुद्दा की प्रशासनाला माझी हात जोडून विनंती आहे, शासनाला हात जोडून विनंती आहे की आम्हाला जगू द्या, आम्हाला जगू द्या, आम्हाला जगू द्या. ही हात जोडून मी प्रशासनाला विनंती करते. लोकांचं कर्ज काढून तमाशे उभे केले आणि त्या तमाशे आज आचारसंहितेमुळं टायमिंग मिळत नाहीये, सुपाऱ्या तेवढ्या प्रमाणात मिळत नाहीये. सुपाऱ्याचे समजा गेल्या वर्षी 1.5 लाख देते, तर आता आचारसंहितेमुळे 1 लाख घ्या. लोकांचे पगार थांबतात का? तुम्ही 3 तास कार्यक्रम करा, नाही तर 1 तास कार्यक्रम करा, लोकांना तेवढाच पगार द्यावा लागतो. ते म्हणणार आहे का मी 2 तास कमी तमाशा केला म्हणून तुम्ही मला 2000 कमी द्या? नाही, तेवढाच पगार द्यावा लागतो. लोकांना, माझे यात्रा कमिटीला, गावांना, सगळ्यांना एक मेसेज आहे की तुम्ही सहकार्य केलं तमाशाला तर तमाशा जगणार आहे. शासनाने जर आम्हाला थोडंसं जवळ केलं, प्रशासनाने थोडंसं जवळ केलं तर ही लोककला जगणार आहे, हे तमाशे जगणार आहे. नाही तर याच्यात काही विषय राहणार नाही, लोककलावंत कुठलाच राहणार नाही. बरोबर. हा, शासनाने जवळ केलं पाहिजे, ह्या कलेला आश्रय दिला पाहिजे. हे होते शिवकन्या बडे, उत्कृष्ट तबला वादक, ढोलकी वादक, उत्कृष्ट ढोलकी वादक. आणि खरंच यांची शासनाकडे जी मागणी आहे ती मागणी सर्व प्रेक्षकांनी, सर्व कार्यकर्त्यांनी, सर्व पक्षाने विचारात घेऊन विधिमंडळात ती मांडावी आणि शासनाने तमाशाला अनुदान द्यावं. जसं चित्रपटसृष्टीला अनुदान दिलं जातं मॅडम, हा एक मुद्दा आहे की चित्रपटाला 40-50 लाखाचं अनुदान दिलं जातं, तसं तमाशाला अनुदान सरकार देत नाही. आता तेच मुद्दा मी मांडला ना. हा, मी तोच मुद्दा मांडला ना. सरकारने जर आम्हाला थोडंसं, आम्ही म्हणत नाही आम्हाला लई तुम्ही कोटीने द्या, आम्ही म्हणत नाही कोटीने द्या, पण तुम्ही आमच्याकडून वसूल करा. तुम्ही काहीतरी प्रोसेस ठेवून आम्हाला ती, तुम्ही आम्हाला कागदपत्र पूर्तता करायला सांगा, आम्ही करू. पण शासनाने थोडंसं आम्हाला काही सबसिडी मार्गात काही का मदत केली पाहिजे. बरोबर. कर्जरूपी म्हणा थोडंसं. आता इकडं आम्हाला एवढं व्याज भरावं लागत तर तुम्हाला द्यावंच लागत पुढं कवायना. उलट जे मोठमोठाले तमाशे आहेत 7 महिन्याचे, हे पैसे भरणारच आहेत. बरोबर. आणि त्याच्यात 15 वर्षाचा पुरावा शासन मागतो, हा कुठून आणायचा पुरावा? अहो आता मुलींनी कुठून आणायचा? बरोबर. तमाशा कलावंतांना, तमाशा कलावंत भूमी नाही का? मग पूर्णतः भूमी. कोणला तर जमिनी असल्यावर कशाला येते तमाशात? घरकुल शासनाचे काय मिळाले नाही, घरकुले भेटले असेल, काही आधार कार्ड नाहीत. अरे बापरे, एवढी वाईट परिस्थिती आहे, काय सांगायचे. म्हणजे हा बहुजन समाजातला तमाशा कलावंत सर्व 18 पगड जाती, हा 18 पगड जाती एकत्र घेऊन फिरतोय. 4 भाऊ एकत्र राहत नाहीत. बरोबर. एके आई वडिलांचे नाही ना राहते. मग आम्ही 18 पगड जाती घेऊन फिरतो आणि एकत्र राहतो. दुसरा मुद्दा असा आहे की तमाशातून आंतरजातीय विवाह खूप होतात, इथं जाती व्यवस्था तोडली जाते. म्हणजे अनेक विवाह जर पाहिले तर जाती तोडून केले जातात. काय मत आहे तुमचं? आता ज्याच्या त्याच्या मनाचा प्रश्न आहे. अभ्यासक म्हणून कसं पाहता? कारण हा मुद्दा मी एका मोठ्या विचारवंताच्या पुस्तकात वाचलेला आहे. विषय असा आहे की जो समजा बा आंतरजाती विवाह करतोय त्या ज्याच्या त्याच्या, आता लोकशाही बरोबर, आपण ज्याला त्याला अडवू शकत नाही. आणि जात धर्म हे
आता लावलेत. आता देवांनी फक्त स्त्री आणि पुरुष निर्माण केलेले आहेत बरोबर. पृथ्वीवरती. त्यांच्यात जातीभेद केलं नाही. नाही. जनावरात जाते का? नाही. बैल आता समजा बा एखादी गाय आणि बैल आहे, हे फक्त ते जनावरच गाय आणि बैल आहे. त्यांच्यात बामण आहेत का? त्यांच्यात मुसलमान आहेत का? त्यांच्यात मराठी आहेत का? काहीच विषय नाही, का? अजिबात कोणीच नाही. फक्त देवांनी तसंच केलेलं आहे, नर आणि मादा हे पृथ्वीवर सोडलेले आहेत. जातीविषयी आपलं काही पण संबंध जाती अंताचं काम चांगल्या रीतीनं तमाशा मंडळाने केलेलं आहे किंवा हो. तमाशातून झालेलं आहे असं एका विचारवंतांनी मांडलेलं आहे. तमाशामध्ये असं आहे, विवाह होतात बी, त्यांचे प्रपंच होतात, त्यांना सहारा भेटतो काही महिलांना पुरुषांचा की बाबा चला नाही काही तर निदान नवरा तरी नावाला आहे. आणि तमाशात नाचणार नाही बाईला बाहेरचा माणूस नेऊ शकत नाही ना घरी. नाही. नेऊ शकतो का? नाही. म्हणजे हे सगळे मुद्दे आले तिथं. बरोबर. म्हणजे तमाशा म्हणजे कुटुंबच आहे त्यांचं हे सगळं कुटुंब कलावंतांचं वादन 7 महिने जो राहतो, हो. 7 महिने आमच्या संघ फिरतात, 4 महिने घरी राहतात. मग त्याचं गणगोत कोणचं आहे? बरोबर. 7 महिनेच आमच्या संघ राहतो. त्याचं सुख दुःख आम्ही वाटून घेतो. त्यांचं आजार पाणी सगळं तुमचं. सगळं आमच्याकडे. मग आम्हीच गणगोत आणि आमचं ते गणगोत. बरोबर. आणि तिकिटावरला तमाशा बंद झालेला आहे सध्या ना? नाही, आम्ही 7 महिने करतो तिकीटवरती. हा. तिकडं मराठवाडा, विदर्भ, खानदेश, तिकडे त्या भागामध्ये. धन्यवाद मॅडम, तुम्ही आम्हाला मुलाखत दिली. शिवकन्या बडे यांनी मुलाखत दिली आणि तमाशाची परिस्थिती काय आहे, शासनाने मदत करावी एकंदरीत, आणि त्याचबरोबर तमाशा म्हणजे एक कुटुंब आहे त्याकडे सकारात्मक रीतीने पाहावं हेच मॅडमचं यातून सांगणं आहे. खरंच त्यांची तळमळ प्रेक्षकांपर्यंत नक्कीच जाईल, शासनापर्यंत नक्कीच जाईल एवढीच मी अपेक्षा करतो. धन्यवाद मॅडम.